नमस्कार मित्रांनो, तर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी चाललेली आहे सेक्टर 25ला पुण्यतिथीला, कारण सुनीताताई म्हणजे आईंची भाची, तर तिची म्हणजे तिच्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे। तर आम्हाला परवाच्या दिवशी ताईंनी फोन केला की पुण्यतिथीला या, तर मी चाललेली आहे। तर भेटू आपण सेक्टर 25ला पुण्यतिथीला। तर गाईज फायनल मी ताईंच्या बिल्डिंग खाली पोचले। आता बिल्डिंगमध्ये एंट्री केली मीने, आणि या बाजूला बघते तर भजन चालू आहे, आणि सगळ्या लेडीज वाटतं वरती आहेत, म्हणून मी पण वरतीच चालली आहे। फायनल मी वरती आली, आणि येताच आतमध्ये एंट्री केली ताईंच्या घरी। मस्तपैकी बाहेरच एंट्रीला एकदम असं फर्निचर टाईप ताईंनी केलं आहे, भारी वाटलं बघून। आणि हा मेन हॉल आहे। या हॉलमध्ये मस्तपैकी बघा लांबचे लांब म्हणजे मोठाचे मोठा हॉल आहे, आणि इथूनच माझा हा व्ह्यू बघा भारी वाटतंय। हा किचन ताईंचा, मस्त फ्रीज वगैरे छोटाच आहे पण मस्त भारी वाटतंय किचन। असं की चिमणी वगैरे लावलेली आहे ताईंनी, आणि ह्या लेडीज मस्तपैकी त्यांना सहकार्य करतात, म्हणजे मदत करतात ताईंना। आली ताई तर ही ताईची देवखोली, देवांची खोली मस्तपैकी आहे, सेपरेट। देवांची खोली बोललं ती सेपरेटच पाहिजे, म्हणजे एकदमच सेपरेट पाहिजे देवांची खोली। मस्तपैकी एक गणपतीची मूर्ती आहे, आणि समर्थांचं हे गणपतीचा, हनुमानचा आहे, आणि समर्थांचा फोटो आहे। आणि या बाजूला समोर बघितलं तर मास्टर बेडरूम आहे, मस्तपैकी बघा। वाव, भारी वाटलं आहे बघूनच। असं वाटलं की सिरियलमध्ये कुठल्या तरी, असं सिरियलमध्ये पण असंच असतं काहीच। हा बाथरूम आहे, या बाथरूममध्ये पण मस्तपैकी असं काळ्या लाद्यांनी त्यांनी डेकोरेट केलं आहे, आणि हा ताईंचा बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे हा। आता जाऊ आपण बाल्कनीमध्ये। ही आहे देवखोलीतली बाल्कनी, आणि ही बाल्कनी बघा किती मोठी आहे ती। हो, मस्तपैकी आहे, भारी वाटलं। पावसाचा दिवस आहे, आणि समर्थांचं जय सद्गुरू। आणि हा आहे ताईंच्या मुलींचा बेडरूम, हा ताईंच्या मुलींचा बेडरूम आहे। त्याच्यामुळे सगळी चिल्लर पार्टी आहेत, सोनीताई वगैरे बसलेल्या होत्या। आता बघूया, वाव एक नंबर, पिंक असं केलं ताईंनी मस्तपैकी, एक नंबर ताई, भारी वाटलं। हा कपाट आहे, लॉक होता म्हणून खोलला ना मी। आणि त्या साईडला बघा हे मोठं नाही, एक नंबर बघूनच भारी वाटलं। वाव, एक नंबर। आणि म्हात्रे परिवारांची पोर मस्त केलं ताईंनी काम, एक नंबर ताई। मग ताई काय पुण्यतिथी आहे बाबांची, काय मग बाबांच्या बद्दल काय सांगा मला। बाबांचीच कृपा। बाबा कसे होते, प्रेमळ होते, काय मस्त होते, स्वभावाला वगैरे आम्हाला कधीच बोललं नाही आमचं, एकदम प्रेमळ स्वभावाचे। आणि मिस्टर वगैरे तेच सांभाळते मला दाखवू नको। अरे वेगळं वाटते ना, कशाला वेगळं वाटते, पोरींची घ्या काहीतरी चाललंय। आणि गाईज हा घड्याळ बघा एक नंबर होता। आणि आता आहे ताईंच्या मुलाचा बेडरूम, आणि हा बेडरूम बघा एक नंबर वाटतंय मला। तर सगळं
जेवढं मी म्हणजे घरामध्ये जेव्हा एंट्री केली ना तेवढं मी नजर फक्त आणि फक्त, आणि हा घड्याळ बघा ताईंच्या घराकडेच, आणि हा ताईंचा मस्तपैकी फोटो आहे दोघांचा, एक नंबर ताई दिसत आहेत, मस्त वाटत आहेत. आणि आता या बाजूला बघा भारीच आहे. हो 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 हो, आहे ताईंच्या मुलाचं बेडरूम, आणि इथून ही त्यांची बाल्कनी. एक नंबर, एक नंबर डेकोरेट आहे काहीच, एक नंबर. आणि दुसरी गोष्ट बटनाची सिस्टीम बघा, हे बटन आहेत, वाव वाव, मस्तच. काय मग आज पुण्यतिथी आहे, मग कसं वाटतंय? सासऱ्यांबद्दल काय सांगा, दोघी आता दोघी आला बाबांनी आणि सांगला, आता तुमचं सांगा. आता वर्षभरात काय बाबाचं ह्यातलं हे केलं आता बाबा, आणि सगळं बनवलंय ते बाबांच्याच आशीर्वादाने, असं ताई मला म्हटल्या. हो हो, त्यांचीच पुण्य आहे, त्यांचा सगळा पैसा हरका सगळा त्यांचाच आहे. भारी वाटलं, कारण का घर पण मस्त, असं वाटतं की सेम सिरियल बघतो ना, यांचं कुठे बघायलाच नाही तिकडे घर बांधलंय. कसं म्हणजे झालते पूर्ण, पण आमचे बाबा बोलत होते का कधी पूजा घालशील, कधी पूजा घालशील मला यायला, तर नेमकी बाबाच वाटले. आणि ताई बघला दोघांची जोडी एक मस्त, दोघी सुंदर दिसत. आम्ही भांडायचो आणि आता एकत्र आहे नाही ग, ते आता हसतच ग ताई. पण आम्ही आता दोघीच आम्ही असंच पाहिजे जावांचं प्रेम. ताई शांत बस. आणि अशा तऱ्हेने ताईने असंच प्रेम सासऱ्याबद्दल राहू दे. आणि दर फर्स्टच आहे नाही, पहिलीच पुण्यतिथी आहे ती बघा तुम्ही, त्यांनी खाली भजन ठेवलंय, एक नंबर. ताई असंच दरवर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे असंच करत जा, बाबांची आठवण म्हणून करत जा. चालेल ठीक आहे, नक्की बोलव, आता पण बोलवलं त्याच्याबद्दल थँक्यू. ताई करा अक्षरशः आणि गाई जशी पब्लिक येते तसे पाया पडतात. पाया पडून झाल्यावरती म्हणजे बसतात थोडे, कारण का 12 नव्हते वाजलेले म्हणून प्रत्येक जण आला. आणि इथे बघा ह्यांचं काय चाललंय. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक नंबर, कारण का अशा काकांच्या मुली आपल्या एकत्र असतील तेव्हा घराला घर पण येतं आपल्या. असंच राहा सगळ्यांनी.
नंतर गाईज मित्रांनो वेळ झाली, 12 वाजले म्हणून आरतीची वेळ झाली आणि सगळे मिळून आरती करतायत आणि यांचं मस्त गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत चौघींच्या सगळेजण. हाय बिट्टू, प्रसाद दे. सो गाईज फायनल आता आम्ही जेवायला खाली आलो. मस्तपैकी जेवणाचा वास येतो. चवडीची भाजी, कोबी आणि त्याच्यामध्ये चण्याची डाळ, लोणचा, पापड आणि गुलाबजाम. मस्त जेवण आहे. आम्हाला सांगला पाठी आणि पहिलाच जाऊन बसली बा वैशाली बाई तिच्यावर बायकोला पहिला जाऊन आई वैशाली आई सवली पहिला वारली धावत बायको दिसल्याबरोबर धावत आलं. बायको दिसली तर पहिला पहिल्याच बसले. हा काय वारत होत तुला बुकिंग झाल्या तक्रार. सो गाईज फायनल आता आम्ही तिथून जेवून वगैरे निघालो. चालत आम्हाला रिक्षा अजून भेटली नाही. वरती पकडलं छत्री तर बघूया रिक्षा भेटते काय. मस्त ताईंचं घर आहे, एक नंबर वाटला घर. असं वाटतं की कोणत्या तरी सिरियल मध्ये शूटिंग चालली आहे आणि आम्ही तिथे आलेलो आहोत. मस्त एक नंबर ताईंनी त्यांचा म्हणजे अख्खा पूर्ण फ्लोरच होता. तर गाईज बघूया आपण आता भेटते का आम्हाला रिक्षा. सेक्टर 25 मध्ये आणि तुम्हाला मी दाखवते. ताईंचं इथून दिसतंय घर. हा पूर्ण फ्लोर अख्खा पूर्ण ताईंचं आहे आणि एक नंबर घर.